धम्मपदातली 165वी गाथा आणि अत्तवग्गो यातली 9वी गाथा. अत्तना हि कतं पापं अत्तना संकिलिसति अत्तना कतं पापं अत्तना विसुज्झति शुद्धि अशुद्धि पच्चत्तं नयो अय्यं विशोधये. 3 ओळींची गाथा आहे. आपण केलेले पापच आपल्याला मलिन करते. आपण न केलेले पाप आपल्याला शुद्ध करते. प्रत्येक माणसाची शुद्धी अशुद्धी वेगवेगळी आहे. एक माणूस दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही, असा या गाथेचा या ठिकाणी अर्थ केलेला आहे आणि तसं स्पष्ट आहे असं मला वाटतं. हम्म. ज्याचं त्याचं कर्म, ज्याचं त्याचं वर्तन, कायिक वर्तन, वाचिक वर्तन, मानसिक वर्तन, ज्याचं जसं वर्तन आहे, म्हणजे वर्तन म्हणजे पाप पुण्य अशा अर्थानं. म्हणजे पाप आणि पुण्य हे कर्माला नाव आहे. कर्म कर्म म्हणजे ऍक्शन, कृती, मानसिक कृती, वाचिक कृती, कायिक कृती. आणि इथं असं म्हटलेलं आहे की आपण अत्तनाही कतं पापं, आपण केलेले पाप कर्म. अत्तना संकिलिसती. आता हे संकिलिसतीचा अर्थ इथं मलिन असा केलेला आहे, पण किलिसती म्हणजे क्लेश देणे. आपण आपल्याकडून घडलेलं वाईट कर्म, वाईट म्हणजे पापकर्म, अकुशल कर्म, हे आपल्याला क्लेश देतं. त्या अर्थानं ते मलिन करतं आपल्याला, असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या उलट आपण पाप जर केलं नाही, अत्तना अकतं पापं, आपण त्याच्या विरुद्ध आपण आपल्याकडून जर पापकर्म, वाईट कर्म घडलं नाही, अत्तना विसुज्झती, तर त्याच्यामुळे आपली शुद्धी होते. विसुज्झती म्हणजे हे समग्गो विशुद्धी असं हे आहे ना, ती गाथा आहे. आपणच जर आपलंच पाप आपल्याला मलिन करतं, म्हणजे क्लेश देतं, आणि आपलंच न केलेलं पाप म्हणजे आपलं शिलाचरण, हे आपल्याला शुद्ध करतं. शुद्धी अशुद्धी, शुद्धी अशुद्धी, शुद्धीकरण आणि अशुद्धीकरण. शुद्धी अशुद्धी पश्चाताम पाहिल्यानंतर. आता इथे वेगवेगळी आहे असं म्हटलेलं आहे, पण शुद्धी अशुद्धी ही जी प्रक्रिया आहे, मानसिक प्रक्रिया आणि वर्तनाचं परिवर्तन, शुद्ध वर्तन, अशुद्ध वर्तन, किंवा अशुद्ध वर्तन नंतर पुन्हा शुद्ध वर्तन, हे जे शुद्ध अशुद्ध हे जे काही चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं निर्माण होणार सुख दुःख किंवा क्लेश आणि शुद्धीकरण, म्हणजे त्याचा परिणाम सुख दुःख आहे. जिथं क्लेश म्हणजे तिथं दुःख आहे, जिथं विशुद्धी आहे, शुद्धीकरण आहे, तिथं सुख आहे, म्हणजे सुख दुःख. शेवटी हे पापकर्माचा विचार किंवा हे का लक्षात घ्यावं लागतं, कारण त्याच्यावरच, त्या कर्मावरच, त्या कृतीवरच, त्या वर्तनावरच आपलं सुख दुःख अवलंबून आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की आपली शुद्धी हे आपलंच कर्म आहे. आपली अशुद्धी म्हणजे मलिनता किंवा आपले क्लेश हे पण आपलंच कर्म आहे. म्हणजे शेवटी आता हा अत्तवग्गो आहे.
आता हा अत्तवग्गू म्हणजे आत्मवर्ग, आणि आत्मवर्ग म्हणजे मी अशा अर्थाने शब्द नाही तो. आत्ता म्हणजे मी नाही. आत्ता म्हणजे आपण. आपण म्हणजे हे जीवन, म्हणजे संस्कारित अस्तित्व. ही काया, ही जिवंत काया, यातल्या जाणीवा, चित्त, वेदना, शुद्धी, अशुद्धी, पाप, पुण्य, हे सगळं याच्यातच चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्याच्यातच सुखदुःख आहेत. परिणाम याच्यातच आहेत. कर्म याच्यातच आहेत. पाप कर्म, पुण्यकर्म याच्यातच आहेत. सुख दुःख याच्यातच आहे, इथंच आहेत. या आत्तामध्ये आहेत. आत्ता म्हणजे संस्कारित अस्तित्व, असं त्याचा अर्थ याचा अभ्यास करताना तरी लागतो. आत्ता म्हणजे आपण, पण आपण म्हणजे मी नाही. कारण मी ही पर्सनल गोष्ट आहे. मी जर म्हटलं तर मग हा मी, मी पाप निर्माण केलं आणि मी आता पापातून मुक्त होईल. म्हणजे मी वाईट कर्म करतो आणि मी वाईट कर्मातून मुक्त होईल. ही इच्छेच्या बळावर हे होत नाही. हे इच्छेमुळं होत नाही. हे नैसर्गिक संस्कार आहेत. म्हणजे वाईट कर्म सुद्धा आपण आपण आपल्याकडून झालेलं असो, किंवा इतरांचं पहा, किंवा लहान मुलाचं वाईट वर्तन पहा. आपण जास्त हे करून त्याच्यात थोडं बारकाईनं पाहिलं, तर लहानपणापासून जर सुरुवात केली, आपलं लहानपण घ्या, नाही तर दुसऱ्या दुसऱ्या मुलाचं लहानपणाचं वर्तन, चुकीचं, विशेषतः चुकीचं वर्तन पहा, तर तो मुद्दाम करत नाही. लहान मूल मुद्दाम चुका करत नाही. तो लहान आहे, तो बाल आहे, तो अज्ञानी आहे, अजान आहे, अविद्येत आहे. त्याला समजत नाही. आपण काय म्हणतो, त्याला समजणार, अरे जाऊ द्या, लहान आहे, समजत नाही, नाही का? म्हणजे आपण नेहमी उदाहरण देतो की लहान लहान मुलाला अग्नी, आग हे समजत नाही. आणि ते आगीशी खेळतं. आणि त्याला तिथं जाऊ नको म्हटलं तर ते ऐकत नाही. कारण त्याला ते पाहिजे काहीतरी, जे प्रकाश दिसतो किंवा काहीतरी वेगळं दिसतं, आणि ते जाऊन तिथं पकडू शकतं. का? कळत नाही त्याला. त्याला अग्नी काय आहे माहिती नाही. त्याला चटका काय आहे माहिती नाही. दुखापत काय आहे माहिती नाही. म्हणजे दुःख सुख ह्याचं त्याला भान नाही. म्हणून ते आगीजवळ जाऊ शकतं. आणि आपण मोठी माणसं काय करतात, त्याला अं, त्याच्यावर ओरडतात, किंवा त्याला धाक दाखवतात, किंवा त्याला बाजूला घेतात, आणि ते परत तिथंच जातं. का असं होतं? त्याला अग्नी काय आहे हे माहिती नाही. चटका काय आहे त्याला माहिती नाही. त्याचं ते कर्मच आहे. कारण त्याचं कर्म म्हणजे त्याच्याकडून होणारं कर्म. आगीशी खेळणं, अग्नीशी खेळणं, किंवा गरम याला हात लावणं, त्याला माहित नाही. तर ते कायेनं वर्तन करतं, आणि ते पकडतं, आणि मग भासतं, पळतं, मग ते रडतं. तर पुढचा प्रश्न आला, परंतु तरी तरी सुद्धा त्याला लगेच कळत नाही. त्याला नंतर कळतं. एक दोन तीन अनुभव आले, मग त्याला गरम आहे ते कळतं. मग ते हात लावत नाही. पण मग त्याच्याकडून कृती होतेच कशी काय? मोठ्या माणसाकडून का होत नाही? तर जेव्हा माणसाला ज्ञान येतं, समज येते, अनुभव येतो, मग माणूस थोडा जागा होतो. म्हणजे हे जागा होण्याची जी प्रक्रिया आहे, हे दुःख आणि दुःखाचे परिणाम, त्याच्यामुळेच माणसाला जाग येते. आणि दुःख, यातना हे आपल्या सोबत चाललेले आहेत. परंतु हे मुद्दाम करतो असं नाही. जसं लहान मूल मुद्दाम करत नाही. मोठाली माणसं पण ज्या चुका करतात, त्या चुका आहेत हेच कळत नाही. तर म्हणजे हे संस्कारित अस्तित्व,
त्याच्यात ज्याला सुख मिळतं, भलं ते तात्पुरतं असू द्या, किंवा ते अं, घातकी सुख असू द्या. उदाहरणार्थ मद्यपान असेल. मद्यपानामुळे अं, काहीतरी आनंद मिळतो, काहीतरी विसरल्यासारखं होतं. म्हणजे विसरायचं म्हणजे काय, दुःखच विसरायचं किंवा त्रास विसरायचा किंवा एन्जॉय करा, त्याला ते एन्जॉय म्हणतो, परंतु खरं म्हणजे त्याला तो अं, त्रास विसरायचा असतो. हे त्याचं एक कारण असतं. आणि नंतर ते तसंच करता करता सवय बनते. म्हणजे तो आधी कर्माचा गुलाम असतो, नंतर सवयीच्या कर्मांचा गुलाम असतो. म्हणजे आधी एकदा करतो, मग ते बरं वाटतं, परत दुसऱ्यांदा करतो, बरं वाटतं, आणि मग ती सवय बनते, का तर बरं वाटतं. पण बरं वाटतं म्हणजे काय, नेमकं काय होतं? तर जसं एखादे, म्हणजे आपण पेन किलरचं औषध घेतल्यावर पेन बरे होतं, पेन कमी होतात, दुखणं कमी होतं. आणि मग माणूस दुखलं की पेन किलर घेतो. आता आजकाल तर डॉक्टरकडे पटकन कोणी जात नाही. पेन व्हायला लागलं की पेन किलर घेतो. मग काही क्रोसिन घेईल किंवा काही कॉम्बिफ्लॅम घेईल किंवा काही जे असेल ते पेन किलर. पेन किलरनं पेन कमी होतात. तसं मद्यपान, आणि त्याला ॲडिक्ट पण होतो तो माणूस. औषधांना, ड्रगला ॲडिक्ट होतो, कारण त्यानं पेन कमी होतात. असंच कधी कधी मद्यपानाचं पण असणार आहे. तसा माणूस हिंस्र भावनेचा पण गुलाम असतो, की त्याचं जे आत्ता आहे, त्याचे जे संस्कारित अस्तित्व आहे, जे आक्रमक आहे, जे विध्वंसक आहे, जे भीतीनं प्रतिकार करतं. आणि कधी कधी भय भय पण काल्पनिकच असतं, परंतु कृती खरोखर घडते. भीती काल्पनिक असते, वाटतं तसं. भयकारक एखादी गोष्ट भीतीदायक वाटते, पण वर्तन मात्र खरोखरच होतं. वर्तन खरोखर होतं, भीती काल्पनिक पण असते. आणि नंतर ते सवयीचं बनतं. तर नुसती भीतीनंच माणूस कितीतरी गोष्टी चुकीच्या करतो, काल्पनिक भयानं, की असं होईल, आणि असं झालं तर, आणि तसं होऊ नये म्हणून असं करू. आणि हे असं करणं जे आहे, हे त्या काल्पनिक भयामुळं पण होतं. कधी कधी तसं नसतं पण ते, पण तसं वाटतं. तर ह्या ज्या कृती आहेत, हे जे कर्म आहेत, चांगलं वाईट, हे बऱ्याचदा आपल्या, म्हणजे बऱ्याचदा नाही, ते ते तसंच आहे. तोच कार्यकारण भाव आहे. काहीतरी गोष्टी अशा चित्तामध्ये, मनामध्ये घडतात, की ते तसं कर्म जन्म घेतं, तसं कर्म घडून येतं. आणि हे मुद्दाम होत नाही, मी म्हणून होत नाही. हे आत्ता हे अस्तित्वच असं आहे. याला संस्कारित अस्तित्व असं म्हटलेलं आहे. संस्कारातून हे तयार होतं. संस्कारांनीच सगळ्या घडामोडी चाललेल्या असतात. संस्कार हे करायला लावणारे जे संस्कार आहेत, हे अज्ञानातून आलेले आहेत, अविद्येतून आलेले आहेत. म्हणून त्या बाळाचं, लहान मुलाचं उदाहरण घ्या, नाही तर मोठ्या माणसाचं उदाहरण घ्या. वर्तन जे आहे, हे वर्तन अत्तनात, आत्ताचं वर्तन, स्वतःचं वर्तन, म्हणजे ह्या अस्तित्वाचं वर्तन, म्हणजे ही काया, हे चित्त, हे विचार प्रक्रिया, याचं जेव्हा आपल्याला भान नसतं, तेव्हा त्याच्याकडून जास्त वाईट वर्तन घडण्याची शक्यता असते. त्याच्यातून सद्वर्तनही घडू शकतं, पण ते संस्कारित पातळीवर, मुद्दा जाणून बुजून का जागृतपूर्वक केलेलं, जागृतीपूर्वक केलेलं एक झालेलं कर्म,
हे जागृतीपूर्वक होतं. तसं ठरवून होतं, संकल्प तसं ठरवून होतं, म्हणून ते सत्कर्म खरं खरं सत्कर्म आहे. आणि संस्काराने केलेलं सत्कर्म हे संस्काराचं असल्यामुळं दुसरे पण संस्कार आहेत वाईटाचे, दुष्कर्माचे. म्हणजे चांगले संस्कार असतील तर सत्कर्म होतं, वाईट संस्कार असतील तर दुष्कर्म होतं. आणि चांगले आहेत की वाईट आहेत संस्कार, याचं जर भान नसेल, हे जर कळत नसेल, तर मग आपण आपलं वर्तन नियंत्रणात ठेवू शकत नाही. ते नियंत्रण जाग आल्यावरच होतं, सतीमध्येच होतं, जागृतपणेच होतं. म्हणून जागृती हा सेंट्रल पॉइंट आहे. पण एक गोष्ट इथं फार चांगली सांगितलेली आहे ह्या गाथेमध्ये, की आपणच आहोत, म्हणजे हे आत्ताच आहे, हे अस्तित्वच आहे, हे जे पाप पाप करत किंवा करीत नाही. अकतंग पापं कतंग पापं, दोन मुद्दे आहेत. अत्तनाही कतंग पापं अत्तना संकिलीसती. आपण केलेलं पाप हे आपल्याला क्लेश देतं, दुःख देतं, यातना देतं किंवा मलिन करतं. तसा अर्थ घेतला तर काय वाईट नाही. आपणच केलेलं पाप म्हणजे या संस्कारित अस्तित्वातून घडलेलं पाप, भले ते अज्ञानातूनच असतं ते. तर हे आपण केलेलं पाप हे आपल्याला यातना देतं. अत्तना अकतंग पापं, आपण न केलेलं पाप हे आपल्याला शुद्ध करतं. परंतु हे कोण करणार? कोण पाप कर्म करतं आणि कोण करत नाही? तर ते हे असतं. पण जेव्हा याचं भान येतं की हे असं असं घडतंय, काही अज्ञानामुळं, भान नसल्यामुळं, सती नसल्यामुळे मला कळालंच नाही मी काय केलं ते. आणि भान आल्याबरोबर मला ते कळालं की हा याच्यामुळे हे असं असं होतं. तर कधी कधी अनुभवानं ते भान येतं, आणि कधी कधी जाणीवपूर्वक सती जागृतीची जर प्रॅक्टिस केली, तर पुढे चालून जे वाईट कर्म आहे ते आपोआपच नियंत्रणात येत आहे. कारण या सती जागृतीला समज येते. जागृत मन, जागृत चित्त, जागृत अस्तित्व, जागृत आत्त, याला समज येते, कळतं. कळाल्यामुळे कळाल्यामुळे चित्तशुद्धी होते असं म्हटलेलं आहे. जे चित्त हे कर्म करायला भाग पाडतं, कारण चित्त म्हणजे पाहिजे नको, इच्छा आकांक्षा, तृष्णा. ही चित्तशुद्धी झाली की मग क्लेश पण संपतात, दुःख पण संपतं. आणि शुद्धी अशुद्धी पच्चतंग न अय्यो अय्यंग विशोधे. ही जी चित्तशुद्धी आहे, किंवा ही जी दुःखमुक्ती आहे, हे जे सुख दुःख आहे, हे कोणी कोणासाठी करत नाही असं म्हटलेलं आहे. न अय्यो अय्यंग विशोधे, कोणी कोणाला शुद्ध करत नाही, करू शकत नाही. ज्याचं त्यालाच करावं लागतं. शुद्धी अशुद्धी ही व्यक्तिगत बाब आहे, ही आत्ताची बाब आहे, या संस्कारित अस्तित्वाची बाब आहे. त्यामुळे कोणी कोणाला दोष देणं, फक्त दोष देणं आणि द्वेष करणं, आणि ह्याच्यामुळे झालं आणि त्याच्यामुळे झालं, असं दुसऱ्यावर जबाबदारी टाकून आपण स्वतःला दुःखातून, यातनेतून मुक्त करू शकत नाही. हे आपापलं काम आहे, असं या गाथेचा अर्थ दिसतो. एक दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. एक माणूस दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. हे ज्याचं त्याचं काम आहे. म्हणून अत्त नाही अत्तनो नाथो, किंवा अत्तदीप भव, ही सगळी जी अत्तला धरून जी विधानं आहेत किंवा ज्या शिकवणी आहेत, ह्या सगळ्या स्वावलंबनाकडे बोट दाखवतात. हे ज्याला त्यालाच करावं लागेल. म्हणून आपल्याला आपल्या कायमध्ये उतरावं लागतं.
आपल्यातला श्वास, नैसर्गिक श्वास याला आधार बनवावं लागतं. ही काया आन करते आतून आत नैसर्गिकपणे. हे आपण करत नाही, हे होतंय, घडतं. जसं हे पाप पुण्य घडतं, तसं हे अनापान पण घडतं. हे आपण करतो म्हणून आन होतं आणि आपण करतो म्हणून अपान होतं असं नाही. जीवनाचं ते एक कार्य आहे. अस्तित्वाचं ते कार्य आहे. शरीराचं ते कार्य आहे. चित्ताचं, मनाचं, जिवंतपणाचं ते एक कार्य आहे. आणि ते नैसर्गिक कार्य नैसर्गिक सतीच्या आधारे त्याचं फक्त भान ठेवायचं आहे. त्याची जागृती ठेवायची आहे. जे जाणवतं त्याची जाणीव ठेवायची आहे. जाणीवांची जाणीव म्हणजे सती असंही म्हणू शकतो आपण. तर श्वासाच्या निमित्तानं आपण कायेत उतरतो. काया आन, काया अपान. ही प्रॅक्टिस फार इंटरेस्टिंग आहे. आपल्याला थोडं दीर्घकाळाची सत्र याच्यासाठी थोडीशी आवश्यक आहेत. हे आपल्याला कधीच पूर्णपणे ते करता येत नाही, कारण ऑनलाईन ते सगळं काम होत नाही. मध्ये त्याला थोडा गॅप असावा लागतो प्रॅक्टिसला. परंतु इथे आपण केवळ त्याचा एक आराखडा, रोजच आपण आराखडाच पाहतो. इतके दिवस ऑनलाईन ह्या आराखडाच पाहण्यात आपली चाललेली आहे. परंतु आराखडा जरी आपल्या लक्षात आला ज्याला त्याला, तरी ज्याने त्याने आपलं काम करायचा प्रयत्न करायचा किंवा आपला शोध घ्यायचा प्रयत्न करायचा की हे काय चाललंय नेमकं जीवनामध्ये, ज्या घडामोडी आहेत ते काय चालल्यात. तर त्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी ह्या जिवंत कायेमध्ये उतरायचं काम सतीच्या आधारे हे ज्याला त्यालाच करावं लागतं. म्हणून आराखडा जरी आपण पाहिला तर आराखडा म्हणजे मॅप आहे, तो मार्ग आहे. आणि त्या मार्गानं ज्याला त्याला चालावं लागतं. परंतु कधी बऱ्याच लोकांची ती अडचण असते की नेमकं कसं करायचं, नेमकं कसं आन आणि अपान पाहायचं. नैसर्गिक आन अपान म्हणताय, पण कसं करायचं ते, कसं, ते थोडंसं समोरासमोर काही गोष्टी किंवा कम्युनिकेशनमधून, बोलण्यातून पण त्या स्पष्ट होतात. तर हे नैसर्गिक आन अपान, ज्याला मी अनात्म आन आणि अपान म्हणतो, म्हणजे हे जे काय आतमध्ये जे घडते त्याला धम्म म्हटलेलं आहे. धम्म म्हणजे या घडामोडी, जीवनातल्या ह्या घडामोडी, इव्हेंट, ऍक्टिव्हिटीज जे या जिवंत अस्तित्वामध्ये आत्तामध्ये चाललेले आहेत, ते अनात्म आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यात आत्ता म्हणजे त्याच्यात मुद्दाम असं काही चाललेलं नाही. म्हणजे आपल्या इच्छेनुसार चालले नाही. आत्ताच्या इच्छेनुसार धम्म नाहीत, ते नैसर्गिक आहे. निसर्गानेच आत्तापण निर्माण केला, पण आत्ताच निसर्गावर त्या निसर्गावर तर नियंत्रण नाही करू शकत. त्याचं भान ठेवू शकतो आणि ते भान मात्र नैसर्गिक आहे. आणि त्या नैसर्गिक भान, नैसर्गिक सतीनेच निसर्गाचा मार्ग बदलतो. हा एक नैसर्गिक शोध आहे. हा इथे तर्क चालत नाही, लॉजिक चालत नाही, प्रॅक्टिकल करूनच बघायचं ते. हे असं आहे, हे असं करून बघायचं. कशावरून हे असं आहे तर करून पहा. या आणि पहा, येही पस्तिको. तर श्वासाच्या निमित्तानं कायेत उतरायचं आणि क्रमाक्रमानं आपल्याला ते जाणवणार, साधना करता करता. ही काया नैसर्गिकपणे आन करते अपान करते, त्याच्या निमित्तानं आपण कायानुसतीमध्ये उतरतो. म्हणजे काया जाणवते, जिवंत काया जाणवते. जाणीवा, वेदना, सुखदुःख जाणवतात. ह्या जाणीवा फार महत्वाच्या आहेत. जाणीवांच्या आधारित सगळा अभ्यास आहे. वेदना, फिलिंग्स, काय फील होतं, काया फील होते, श्वास फील होतो, चित्त फील होतं, जाणवतं.
सुखदुःख जाणवतात परिणाम, पाहिजे नको त्या इच्छा आकांक्षा तृष्णा जाणवतात, विचार जाणवतात, पाहणं जाणवतं, ऐकणं जाणवतं, गंध चव स्पर्श जाणवणं, जाणीवा, फिलिंग, वेदना, हाच अभ्यासाचा अं, काय म्हणतात, हे हे फाउंडेशन आहे. इथेच सगळं काम करावं लागतं. याची जागृती आली, सती आली, की हे सगळं समजतं. हे जे गाथेमध्ये सांगितलंय ते प्रॅक्टिकली समजतं. गाथा अभ्यासाचा विषय नाही फक्त. आपण धम्मपदाचा अभ्यास आपल्याला येते, धम्मपद कळावं आणि अर्थ कळावा, शब्द कळावेत आणि ज्ञान वाढावं, एवढ्यासाठी हा अभ्यास नाही. हा अभ्यास प्रॅक्टिकल अभ्यास आहे. आणि ही प्रॅक्टिस का करायची? तर काहीतरी उद्देश आहे. तो उद्देश या जीवनाला दुःखातून, यातनातून, टेन्शनमधून, प्रेशरमधून, एकटेपणातून, भयातून मुक्त करायचा आहे. भयमुक्त जीवन म्हणजे दुःखमुक्ती आहे, निब्बाण आहे. त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. ते जर आपण आपापल्या पातळीवर करत नसू, तर मग हा अभ्यास फक्त अभ्यास राहतो. आपल्याला फक्त अभ्यास नाही करायचा, आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिसमधून काहीतरी चांगला परिणाम आपल्याला साधला पाहिजे. हे काम ज्याचं त्याला करावं लागतं, ही ती गाथा सांगते. आणि जेव्हा आपल्याला अनुभव येतो तेव्हा आपण इतरांना तो शेअर करू शकतो, सांगू शकतो. शिकवू शकत नाही. धम्म ही शिकवण्याचं काम नाही. धम्म हे अनुभव सांगण्याचं काम काम आहे. धम्म हे अनुभव सांगण्याचं काम आहे. अनुभव कथन. शिकवायचे असतात ते बाहेरचे विषय, इतर विषय. तुम्ही इतिहास शिकवा, भूगोल शिकवा, अर्थशास्त्र शिकवा, मानसशास्त्र सुद्धा काही शिकवण्याची गोष्ट आहे. म्हणजे शास्त्र म्हणून ज्याचा, आता मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे. ज्याला आता सिग्मंड फ्राईड किंवा युंग किंवा जे काही मानसशास्त्रज्ञ आणि अनेक लोक त्याच्यात जे काम करतात, ते शास्त्र म्हणून, वर्तनाचं शास्त्र म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास करतात. परंतु प्रत्यक्षात मानसशास्त्र हे मनाचं शास्त्र आहे. आणि मनाचं शास्त्र हे समजणं किंवा म्हणजे मनाचं कार्य समजणं, हे डायरेक्ट काम आहे. मनात उतरण्याचं काम आहे, चित्तात उतरण्याचं काम आहे. चित्त म्हणजे इमोशन, भावना, इच्छा आकांक्षा तृष्णा, हे डायरेक्ट काम आहे. त्यामुळे मानसशास्त्र शिकवता येतं, पण धम्मशास्त्र अनुभव कथन आहे. हे बुद्धशास्त्र जे आहे, बुद्धॉलॉजी, याला आपण बुद्धॉलॉजी म्हणू शकतो. मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी, बुद्धाचं शास्त्र म्हणजे बुद्धॉलॉजी. पण ही बुद्धॉलॉजी हा तर्क नाही. तर्क नाही, हा अनुभव आहे. अनुभव हा अनुभवानंच समजतो. आणि इतरांना तो सांगायचा असेल तर तो अनुभवाच्या आधारित सांगणं शक्य आहे. आणि त्याच्यातच आपल्याला यश मिळू शकतं. ज्ञान सांगायचा प्रयत्न केला, ज्ञान म्हणून सांगायचा प्रयत्न केला आणि अनुभव नसेल, तर तिथं आपण अडकणार. कारण समोरच्याला ज्ञान नको असतं, त्याला अनुभव पाहिजे असतो. पेशंट एखाद्या डॉक्टरकडे जातो, त्याची डिग्री पाहून जात नाही किंवा त्याचं ज्ञान पाहून तो प्रभावित होत नाही. वाटू शकतं, अरे हा मोठा डॉक्टर दिसतो, ज्याला कळतं, हा
MBBS आहे, MS आहे, MD आहे, अमका आहे, तमका आहे, फॉरेन रिटर्न आहे, मोठमोठ्याला ज्या डिग्र्या असतात त्या डिग्र्या पाहून पेशंट हबकू शकतो, प्रभावित होऊ शकतो आणि त्याच्याकडे तो जाऊ शकतो. परंतु हा डॉक्टर चांगला, गुणकारी, हे तो कधी म्हणतो? त्याला फरक पडला तर. जर त्याला फरक पडला नाही, म्हणजे त्याला जर आजारातून मुक्त होण्याचा अनुभव आला नाही, तर तो इतरांना सांगणार, अरे काही नाही, नुसता शिकलेला डॉक्टर आहे, परंतु काही येत नाही त्याला. म्हणजे ज्ञानाला, डॉक्टरच्या ज्ञानाला पेशंट महत्त्व देत नाही. पेशंट, रोगी महत्त्व देतो हे स्वतःच्या अनुभवाला. म्हणून नुसतं धम्माचं ज्ञान सुद्धा, नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही. त्याचा व्यवहारात उपयोग स्वतःलाही झाला पाहिजे, इतरांना झाला पाहिजे. पण स्वतःला झाल्याशिवाय इतरांना होत नाही. अशक्य आहे ते. म्हणजे डॉक्टरने आजारीच पडायला पाहिजे का? असतो तो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने, तो अनुभव असतो त्याला, परंतु त्याचा आणखीन त्याला शास्त्र म्हणून जरा वेगळा अभ्यास असतो. आणि तो कधी कधी अतिरेक पण असतो. असं आजकाल पाहायला मिळतं का अतिरेकी उपचार पण असतात. कधी 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 काही गोष्टींची काही गरज नसते, परंतु तो एक, जसं आपण म्हणतो की धंदा पण झालेला आहे तो. धंदा म्हणून पण काही उपचार चालतात. चला, आपल्याला त्याच्यात शिरायचं नाही. इथं आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की अनुभवाने आपल्याला धम्म ही गोष्ट सांगता येते. म्हणून अनुभवाला महत्त्व दिलं पाहिजे. अनुभव हा प्रॅक्टिसने येतो, आणि प्रॅक्टिस म्हणजे जीवन समजून घेण्याची प्रॅक्टिस, जीवनाचं भान, जीवनाची जागृती, सती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, विचारांची सती, धम्मानुसती, मनोधम्मानुसती.